चला नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज एज्युकेशन सोसायटीच्या बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, रेल्वेच्या ज्या परीक्षा असतात वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये NTPCच्या ग्रॅज्युएट लेवल, अंडर ग्रॅज्युएट लेवल या सगळ्या परीक्षा ज्याच्या एक्झाम ज्या आहेत या चालू आहेत अंडर ग्रॅज्युएट NTPCच्या. आणि अशातच टाइम टेबल जो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने म्हणजेच RRBने जो टाइम टेबल मागे पब्लिश केलेला होता त्यानुसार एक जबरदस्त चांगली अशी जाहिरात ही प्रसिद्धी झालेली आहे. ही जाहिरात कोणती आहे तर ही जाहिरात आहे असिस्टंट लोको पायलटची जाहिरात. या असिस्टंट लोको पायलटच्या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या नवनवीन आलेल्या जाहिराती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत त्या पोहोचतील. चला मित्रांनो, सुरू करूया. या सगळ्या जाहिरातीबद्दलची डिटेल माहिती मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, सुरुवात करूया मित्रांनो. आता ही जी रेल्वे ची जी बॅच आहे मित्रांनो, या ALPची म्हणजे असिस्टंट लोको पायलटची बॅच. या असिस्टंट लोको पायलटची एक सेपरेट बॅच मित्रांनो ऑलरेडी ती सुरू झालेली आहे. नव्यानं एक आपण पुन्हा सुरू करतो आहे. ही बॅच सुरू होते आहे, मी आधी सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी म्हणजे एक 10 दिवसापूर्वी एक बॅच सुरू झाली आहे जी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये आहे. उद्यापासून एक नवीन बॅच सुरू होते आहे जी दोन्हीही ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये आहे. आणि एक नवीन बॅच पुन्हा एक सुरू आपण करतो आहोत. विद्यार्थ्यांचा जो रेटा आहे, जो डिमांड आहे त्याच्यावरनं 28 मे 2026 पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन ज्याच्यामध्ये असिस्टंट लोको पायलटची संपूर्ण तयारी तुमच्याकडनं आम्ही करून घेणार आहोत. मित्रांनो लक्षात ठेवा, तारीख 28 मे 2026 छत्रपती संभाजीनगरला उस्मानपुऱ्यामध्ये संत एकनाथ रंग मंदिरच्या बाजूला बोर्डेज करिअर अकॅडमीची मागच्या 25 वर्षापासूनची मेन ब्रँच आहे. इथे आपण व्हिजिट करून याची संपूर्ण माहिती मित्रांनो घेऊ शकता. याचा एक डिटेल व्हिडिओ सुद्धा मी करणार आहे. आता आपण बघूया या जाहिरातीबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन, संपूर्ण माहिती. आता मी काय करणार मित्रांनो, जे जे महत्त्वाचे काय म्हणतात ना की जे पॉईंट्स आहेत ते सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. जर तुम्हाला या जाहिरातीच्या संदर्भातील काही जर का डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका, जेणेकरून त्याच्यावरही सोल्युशन म्हणण्यापेक्षा त्याच्यावरही एखादा व्हिडिओ आपल्याला करता येईल आणि तुमचे डाऊट्स मित्रांनो सॉल्व करायला मदत होईल. मित्रांनो बघा, डिटेल सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस CAN नंबर 01/2026 हा त्याचा नंबर आहे मित्रांनो. या जाहिरातीचा असिस्टंट लोको पायलटची ही जाहिरात आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे इम्पॉर्टंट डेट्स. मित्रांनो बघूया महत्त्वाच्या तारखा कोणत्या कोणत्या आहेत. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये अनेक्झर्स दिलेले आहेत वेगवेगळे, झोन वाईज वॅकन्सीचा टेबल आहे, कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आहे ना, आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ते सगळं टेबल तिकडे आहे. ओके, चला बघूया. भरपूर मोठी PDF आहे, 37 पेजेसची, 37 पेजेसची PDF आहे. परंतु महत्त्वाचे पॉईंट्स आपण कव्हर मित्रांनो याच्यामध्ये करणार आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनला उद्यापासनं म्हणजेच 15 मे पासून 15 मे पासून सुरुवात होते आणि याची लास्ट डेट म्हणजे क्लोजिंग डेट ऑनलाईन ॲप्लिकेशनची ही 14 जून 2026 इतकी आहे. ठीक आहे, 14 जून 2026 ही त्याची लास्ट डेट मित्रांनो आहे. आणि तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे ज्याची लास्ट डेट जी आहे ती पेमेंट फॉर द सबमिटेड ॲप्लिकेशन ची जी सबमिट केल्याच्या नंतर जी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी फीस भरायला लागते त्याची लास्ट डेट आहे
16 जून 2026. ठीक आहे. आणि मित्रांनो, जर समजा सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं की काही करेक्शन या फॉर्म मध्ये तुम्हाला करायच्या ऍप्लिकेशन मध्ये करायच्या, तर 17 जून 2026 पासून म्हणजे 17 जून 2026 पासून तर 26 जून 2026 म्हणजे 26 जून 2026 इतक्या दिवस हा विंडो जो आहे हा करेक्शन साठी ओपन असणार आहे, अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. तर तिथे जाऊन तुम्ही करेक्शन असतील तर ते करू शकता. मित्रांनो, पुढे जाऊया. आता पोस्ट कोणती आहे, तर पोस्ट आहे असिस्टंट लोको पायलटची. पे लेवल इन 6, पे कमिशन लेवल 2 आहे. इनिशियल पे किती आहे, तर 19,900 इतकं इनिशियल पे आहे. मेडिकल स्टँडर्ड A1 आहे. एज ॲज ऑन 1/7/2026 म्हणजे 1 जुलै 2026 पर्यंतचं जे एज आहे त्या तारखेपर्यंत काउंट होणार आहे. हे एज मित्रांनो असणार आहे 18 मिनिमम मॅक्झिमम 30 इयर्स. बाकी एज रिलॅक्सेशन SC ST OBC चं नेहमीप्रमाणे SC ST 5 वर्ष, OBC 3 वर्ष अशा पद्धतीचं हे एज रिलॅक्सेशन असणार आहे. आणि वॅकन्सीज किती आहे, तर 11,127 11,127 इतक्या या सगळ्या वॅकन्सीज मित्रांनो असणार आहे. झोन वाईज डिटेल वॅकन्सीज ज्या आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील ॲनेक्झर बी मध्ये. या ॲनेक्झर बी बद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मी मित्रांनो करणार आहे. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की 11,127 म्हणजे 11,127 इतक्या काय आहेत, तर मित्रांनो त्या वॅकन्सीज आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे मित्रांनो. ऑनलाईनच तुम्हाला त्याला पे करायला लागणार, म्हणजे ऍप्लिकेशन जे आहे ते करावं लागणार आहे. फीसही ऑनलाईनच पे करायची आहे. तर महत्त्वाचे पॉईंट्स आपण कव्हर करू. मी आता सांगितल्याप्रमाणे भरपूर मोठं नोटिफिकेशन आहे आणि त्यामुळे फार त्या सगळ्याच नोटिफिकेशनच्या डिटेलमध्ये न जाता जे महत्त्वाचे आहेत ते आपण बघणार आहोत. आता मित्रांनो, वॅकन्सीज बद्दलची इन्फॉर्मेशन इकडे आहे. मेडिकल फिटनेस ची इन्फॉर्मेशन मी आताच तुम्हाला सांगितलंय की एज लिमिट ते बघून घेऊया. मिनिमम 18 इयर्स आहे, मिनिमम 18 वर्ष आहे, मॅक्झिमम 30 वर्ष आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे SC ST चं 5 वर्ष रिलॅक्सेशन एज मध्ये सूट, OBC 3 वर्ष. बाकी जे सगळे आहेत ते तिथे चार्ट दिलेला आहे. आपण व्यवस्थित तो वाचून घ्यावा फॉर्म ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याच्या आधी. ठीक आहे. पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. आता हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच कॅन्डिडेटला म्हणजे बऱ्याच मुलांना हे जे एज आहे याचा जो क्रायटेरिया आहे 1/7/2026 पर्यंतचा तो पटकन लक्षात येत नाही. तर थोडं सोपं करून ऑलरेडी या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे की एज ग्रुप जो 18 ते 30 वर्ष आहे, तर जे म्हणजे नेमकं कोण इलिजिबल आहे आणि कोण त्या वयाच्या पात्रतेमध्ये बसत नाही त्याच्याबद्दलचं थोडंसं व्यवस्थित माहिती याच्यामध्ये दिलेली आहे, ती मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. बघा, जर कॅन्डिडेट अप्लाय करणारा हा अनरिझर्व कॅटेगरीचा असेल म्हणजेच तो ओपन कॅटेगरीचा असेल आणि मित्रांनो तो जो आहे तो ओपन कॅटेगरीचा हा जो कॅन्डिडेट आहे हा कॅन्डिडेट अप्पर लिमिट ऑफ डेट ऑफ बर्थ नॉट बिफोर म्हणजे या तारखेच्या आधी त्याचा जन्म झालेला नसावा. कोणती तारीख आहे, तर 2 जुलै 1996च्या आधी त्याचा जन्म झालेला नसावा. ओबीसीचा जर का कॅन्डिडेट आहे तर तो 2 जुलै 1993च्या आधी नॉट बिफोर याच्या आधी जन्म झालेला नसावा. आणि SC STचा कॅन्डिडेट आहे तर 2 जुलै 1991च्या आधी 1991 2 जुलै 1991 च्या आधी त्याचा जन्म झालेला नसावा. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि नॉट आफ्टर ऑल कॅन्डिडेट म्हणजे सगळ्या कॅन्डिडेटसाठी SC ST OBC आहे ना, या सगळ्या कॅन्डिडेटसाठी तो जो कॅन्डिडेट आहे तो 1 जुलै 2008च्या नंतरचा त्याचा जन्म झालेला नसावा.
इतकं सुटसुटीत व्यवस्थित ते सगळं लिहून दिलेलं आहे आणि एज रिलॅक्सेशन बद्दलची मी माहिती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. आता शैक्षणिक पात्रता काय आहे तर तेही आपण इथे बघून घेऊयात मित्रांनो. आता या ज्या शैक्षणिक पात्रता आहेत या शैक्षणिक पात्रता किंवा ज्याला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तर इसेन्शियल क्वालिफिकेशन इज गिव्हन इन एनेक्झर ए. एनेक्झर ए मध्ये याची सगळी डिटेल दिलेली आहे, ज्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न नव्हे करणारच आहे आणि इथे तुम्हाला मी ते सांगणार आहे. तर एनेक्झर ए मध्ये तुम्हाला मी व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, कॅन्डिडेट मस्ट ऑलरेडी हॅव द प्रिस्क्राइब्ड मिनिमम एज्युकेशनल टेक्निकल क्वालिफिकेशन इन म्हणजे जे रिकग्नाइज बोर्ड इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन फॉर सबमिशन ऑनलाईन ऍप्लिकेशन. म्हणजे जे जे काही याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्या क्रायटेरियामध्ये जर का आपण बसत असाल तर आपल्याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायला हरकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. Those awaiting result of their final examination of the prescribed educational or technical education should not apply. आता इथे लास्ट इयर अपीयर असणारे जे कॅन्डिडेट आहेत है ना, जे काही क्वालिफिकेशन आहेत त्याच्यामधले, तर हे मात्र याला अप्लाय करू शकणार नाहीत असं खूपच अगदी व्यवस्थित क्लिअर मेन्शन केलेलं आहे. हे तुम्हाला इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. आता मित्रांनो, याची जी फीस आहे ती किती असणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशनची? तर ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी फीस आहे फॉर ऑल कॅन्डिडेट्स, फॉर ऑल कॅन्डिडेट म्हणजे कोणते, तर जे SC ST चे जे कॅन्डिडेट आहेत, एक्स सर्व्हिसमन, फिमेल, ट्रान्सजेंडर हे जे कॅन्डिडेट आहेत आणि मायनॉरिटीज, त्याच्यानंतर इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेसचे कॅन्डिडेट, हे सगळे सोडून बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत यांना फीस ही 500 रुपये आहे. जी 500 रुपये फीस आहे जी तुम्हाला ऑनलाईन पेड करायची आहे. ठीक आहे, नीट लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जे SC ST कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, ट्रान्सजेंडर, बॅकवर्ड इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेसचे कॅन्डिडेट, मायनॉरिटीचे कॅन्डिडेट या सगळ्यांसाठी जी फीस आहे ही फीस मित्रांनो ही 250 रुपीज इतकी आहे. ठीक आहे, हे तुम्हाला इथं नीट समजून घेणं आवश्यक आहे. Only candidates who attend CBT1 will get a refund of their examination fee as mentioned above. आता मित्रांनो, फीस रिटर्न होते. कधी होते तर जे CBT1 ला अपीयर असणार आहे त्यावेळेस. ठीक आहे, समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या गोष्टी बारकाईनं तुम्ही समजून घ्या. ऑनलाईन पेमेंट करायचं आहे म्हणून पुन्हा हे वारंवार सांगण्याची काही गरज नाही. ठीक आहे, पुढे काही आहे का आपण ते बघून घेऊया. एक्झामिनेशन फीस जी आहे ती रिफंड होत असते. बाकी त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे. रिझर्वेशनच्या बद्दलची माहिती मित्रांनो याच्यामध्ये आहे. पुढे आपण थोडंसं अजून काही महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत का तेही कव्हर करण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे. आता इकॉनॉमिकल वीकर सेक्शन जे आहे EWS रिझर्वेशन आहे त्याच्याबद्दलची माहिती इकडे दिलेली आहे. आणि मला असं तुम्हाला सांगायचं आहे सगळ्याच कॅन्डिडेट्सला की हा फॉर्म भरताना ना हा आधी व्यवस्थित सगळं वाचून घ्या. बघा, मी तर तुम्हाला ती सगळी माहिती देतोय जी ऑनलाईन ॲप्लिकेशन करता खूप महत्त्वाची असणार आहे, म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन कराल त्यासाठीची. परंतु तरीसुद्धा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट एखाद्या कॅफेवाल्याकडे देऊन मग तुम्ही निघून जायचं, फिरून येऊन मग त्याच्याकडनं डॉक्युमेंट घेऊन जायचं अशा वाटकरीत पडू नका. स्वतः तिथे बसा आणि फॉर्म व्यवस्थित भरून घ्या. ठीक आहे, आणि भरण्याच्या आधी ते वाचून घ्या. आता ही जी एक्झाम याची जी होणार आहे मित्रांनो, CBT1 आणि CBT ज्या एक्झाम्स आहेत कम्प्युटर बेस्ड टेस्टच्या, याच्यामध्ये स्टेजेस किती आहेत ते आपण एक्झामिनेशनच्या त्या बघू. ठीक आहे, याच्यात फर्स्ट स्टेज जी आहे ना ती CBT1 आहे. सेकंड स्टेज ही CBT2 आहे. ठीक आहे ना, त्याच्यानंतर थर्ड स्टेज जी आहे ती कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, CBAT आहे. त्यानंतर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, मेडिकल एक्झामिनेशन होईल. म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे तुम्ही अनफिट आहात मेडिकली का फिट आहात तेही बघितलं जाईल. आणि इन्फॉर्मेशन ऑन एक्झामिनेशन शेड्यूल अँड व्हेन्यूज विल बी गिवन इन ड्यू कोर्स थ्रू ऑफिशियल RRB वेबसाईट और SMS और ईमेल्स.
आता या सगळ्यांबद्दलचं जी माहिती आहे ही ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला कळेल की एक्झाम CBT 1 कधी आहे, CBT 2 कधी आहे. बाकी आम्ही व्हिडिओ करून तुम्हाला सांगूच, परंतु तुम्हाला SMS येतील, ऑफिशियल वेबसाईटलाही कळेल, ईमेलचंही येतील. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जर काही कारणांमुळे जर एक्झाम पोस्टपोन करावी लागली तर त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी ही जी आहे ती देण्यात येणार आहे. ठीक आहे. आता CBT 1, CBT 2 याच्याबद्दलचे जे मार्क्स किंवा त्याचे जे ड्युरेशन आहे त्याच्याबद्दलची माहिती थोडीशी दिलेली आहे, मी ते तुम्हाला सांगून टाकतो. CBT 1 जी आहे त्या CBT 1 मध्ये ही CBT 1 असणार आहे 60 मिनिटची, 60 मिनिटाची. नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे सगळे प्रश्न असणार आहेत 75, मार्क असणार आहेत 75. आता प्रश्न 75 आहेत, मार्क 75 आहेत. याचा अर्थ असा आहे की एक प्रश्न हा एका मार्कासाठीचा आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे का? रॉंग आन्सर साठी किती आहे? किती आहे? 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन होईल का? तर होईल, कारण नंबर ऑफ शिफ्ट ज्या आहेत परीक्षेच्या एक्झामच्या या बऱ्यापैकी खूप असल्या कारणाने किंवा बऱ्यापैकी असल्या कारणाने त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे, ज्याचा नक्कीच फायदाच होतो मित्रांनो. त्याच्यानंतर मिनिमम 5% आहे का CBT 1 क्लिअर करायला? तर आहे. किती आहे? ओपन कॅटेगरीचे किंवा EWचे तुम्ही असाल तर संपूर्ण पेपरच्या म्हणजे 75 मार्काच्या 40% तुम्हाला मार्क पाहिजे. OBCचे तुम्ही असाल तर 30% मार्क पाहिजे. SC कॅन्डिडेट तुम्ही आहात 30% मार्क्स पाहिजे. ST कॅन्डिडेट आहात सगळ्या मार्कांच्या 25% म्हणजे 25% तुमचे मार्क्स पाहिजे. तर आणि तरच तुम्ही मित्रांनो CBT 2 साठी जे आहे ते क्वालिफाय व्हा. ठीक आहे. आता पुढे आता याच्यामध्ये क्वेश्चन्स वगैरे कसे असतात, त्याचा सिलेबस काय आहे, त्याचा एक वेगळा व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला नक्कीच सांगेल. आता CBT 2 मध्ये काय आहे ते आपण बघून घेऊ. तर CBT 2 जी आहे, जे काही शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट होतील CBT 2 साठी त्यांनाच ही एक्झाम देता येईल. ठीक आहे. परीक्षा देता येईल. त्याच्यामध्ये मित्रांनो आता कॅटेगरी निहाय मार्क्स वगैरे सगळं कन्सिडर होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नव्हे तसंच ते असतं. आणि टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट बी शॉर्टलिस्टेड फॉर CBT 2 shall be limited to 15 times the number of vacancies notified against each RRB. झोन वाईज ज्या झोन मधनं तुम्ही अप्लाय करतायत त्या झोन मध्ये जेवढ्या जागा असतील त्या जागेच्या एका जागेसाठी 15 कॅन्डिडेट 1:15 हे प्रपोर्शन असेल की त्याच प्रपोर्शन मध्ये या विद्यार्थ्यांमध्ये शॉर्टलिस्ट तेवढे विद्यार्थी होणार आहे. एका जागेसाठी 15. ठीक आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये जी पॅटर्न आहे CBT 2 चा आहे कसा असेल तोही तुम्हाला थोडक्यात सांगून टाकतो. बाकी व्हिडिओ तर मी करणारच आहे. आता याच्यामध्ये 2 पार्ट CBT 2 चे असतात. ठीक आहे. समजून घ्या, म्हणजे आताही समजून घ्या, जेव्हा सेपरेट व्हिडिओ करेल तेव्हाही व्यवस्थित समजून घ्या. याच्यामध्ये पार्ट A आणि पार्ट B असं CBT 2 मध्ये असणार आहे. पार्ट A मध्ये काय आहे तर पार्ट A जे आहे ना हे 90 मिनिट्सचं असणार आहे आणि 100 प्रश्न आहे. पार्ट B जे आहे ते 60 मिनिट म्हणजे 60 मिनिटाचं आहे आणि 75 प्रश्न आहे. ठीक आहे. असे टोटल A आणि B या दोघांची मिळून बेरीज केली, ऍडिशन केली तर 175 म्हणजे 175 क्वेश्चन होतात. आणि मिनिटांची जर बेरीज केली तर 2 hours 30 मिनिट म्हणजे 2 तास 30 मिनिट होतात. एवढं क्लिअर दिलेलं आहे. ओ सर निगेटिव्ह मार्किंग असते का हो CBT 2 ला? अरे आहेत ना मित्रा, 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंग आहे. ठीक आहे. नॉर्मलायझेशन होईल का? तर होणारच आहे. आता याच्यात पण काही क्रायटेरिया आहे का की किती % मार्क्स पाहिजे म्हणजे आपण पुढेच्या स्टेजसाठी शॉर्टलिस्ट होऊ? तर मित्रांनो त्याच्यामध्ये आहे मिनिमम मार्क्स जे ते आधी जसे होते त्याच प्रमाणे आहे. ओपन कॅटेगरीला 40%, EWS ला 40%, OBC ला 30%, SC ला 30%, ST ला 25%. ठीक आहे. त्याच्यानंतर हे ऍप्लिकेबल आहे का एक्स सर्व्हिसमनला हे मार्क तर ते पण मित्रांनो दिस इज ऑल्सो ऍप्लिकेबल टू एक्स सर्व्हिसमन कॅटेगरी कॅन्डिडेट्स ॲज पर देअर कम्युनिटी है ना. तो जो एक सर्व्हिसमन ज्या ज्या कॅटेगरी मधनं येत असेल त्याच्यासाठी हे सगळं मतलब कि उसको भी ये एप्लीकेबल है, त्याला पण ते लागू होतं. ठीक आहे. आता
याच्यात खूप महत्त्वाचा पार्ट आहे जो माहीत असणं आवश्यक आहे असं मला नेहमी वाटतं, ते हे आहे की पार्ट ए CBT 2 मधला जो पार्ट ए आहे, या पार्ट ए चेच मार्क जे आहेत ना काउंटेड फॉर शॉर्टलिस्टिंग कॅन्डिडेट फॉर फर्दर स्टेजेस ऑफ दिस रिक्वायरमेंट प्रोसेस प्रोवाइडेड बाय द कॅन्डिडेट irrespective of community is able to secure qualifying marks 35% in part B. ठीक आहे, खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ओनली द मार्क्स स्कोर्ड इन पार्ट ए शॅल बी काउंटेड फॉर शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅन्डिडेट. ठीक आहे, हे तुम्ही इथं लक्षात घ्यायचं आहे. पार्ट ए मध्ये जे मार्क्स मिळतील ते मित्रांनो काउंट होणार आहे पुढच्या स्टेजसाठी. हे तर समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आता पार्ट ए चेच मार्क जर का काउंट होणार आहे तर मग पार्ट बी चा जो पेपर असणार आहे किंवा पार्ट बी मध्ये जे काही प्रश्न असणार आहेत पण ते काही कामाचे नाहीत का सर, ते सोडून द्यायचे का, तुक्के मारायचे का? अजिबात मारू नको पिंट्या, कारण तिथं निगेटिव्ह मार्किंग आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणाने तू तुक्के मारशील तर प्रॉब्लेम होईल आहे ना. म्हणून तसे काही करायचं नाही आहे मित्रा. मग करायचं काय आहे तर तुम्हाला क्वालिफाईंग मार्क्स इतके असले पाहिजे पार्ट बी मध्ये. किती? 35%. 35% मार्क तुला क्वालिफाईंग असलेच पाहिजे या पार्ट बी मध्ये, तरच मित्रा तुझे हे जे पार्ट ए आहे ना तो तिकडे सुरक्षित, नाही तर मग जाणारच नाही. पुढे त्याचा सिलेबस काय आहे त्याच्याबद्दलची CBT 2 चा सेपरेट व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे. त्याच्याबद्दल माहिती नंतर तुम्हाला देतो. आता क्वालिफिकेशन वाईज ग्रुप 3 सब्जेक्ट आता हे सगळं दिलेलं आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट कशी असणार आहे वगैरे, अकाउंट क्रिएट करायचं कसं याच्याबद्दलची पण माहिती याच्यामध्ये आहे. सेल्फ डिक्लेरेशन कसं करायचं, ॲप्लिकेशन, फोटोची साईज आहे ना, ते सगळं व्यवस्थित वाचून घ्या आणि मगच फॉर्म मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन करा. आता वेबसाईट दिलेल्या आहे ना, वेबसाईट आहे, त्या सगळ्या व्यवस्थित बघून घ्या रे राजांनो. जनरल इन्स्ट्रक्शन्स गाइडलाइन है सबमिशन ऑफ ऑनलाइन एप्लीकेशन मॉडिफिकेशन ओके इनवॅलिड एप्लीकेशन रिजेक्शन कधी होऊ शकतं त्याच्याबद्दलची माहिती आहे. पुढे काय आहे का यूज ऑफ अनफेअर प्रॅक्टिसेस. ठीक आहे, काय संबंधच नाही आहे आपला त्याच्याशी, त्यामुळे काय तो विषयच नाही आहे. ॲब्रिव्हिएशन्स बद्दलची सगळी माहिती. पुढे काय आहे ओके, त्याच्यामध्ये पे स्केल जे आहे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलीच आहे. ठीक आहे ना. आता झोन वाईज आहे मित्रा, झोन वाईज वॅकन्सीचं डिटेल दिलेलं आहे रे बाबा. बघ जरा आता या झोन वाईज वॅकन्सीज आहेत बघून घ्या. मुंबईमध्ये बघा आता इकडे दिसतंय तुम्हाला सगळं ना, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ तर मी करणार आहे, कारण आता हा व्हिडिओ जर काही सगळं सांगून बसलो तर खूप मोठा होईल आणि थोडीशी गडबड त्याच्यामध्ये होऊ शकते. SC/ST कॅन्डिडेटचा जो फॉर्मॅट आहे त्याच्याबद्दलची तो कसा असावा याची पण माहिती आहे. OBCचा पण तो कसा असावा याची माहिती दिलेली आहे. सेल्फ डिक्लेरेशन बाय OBC त्याचीही त्याचा फॉर्मॅट आहे मित्रांनो. हे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट आणि ॲसेट सर्टिफिकेट प्रोड्यूस बाय द इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS चे जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठीच आहे. बाकी मला वाटतं आपण सगळं कव्हर केलं. ठीक आहे. आता या टाईपचं म्हणजे या पद्धतीचं मित्रांनो हे सगळा फॉर्म आहे. समजलं व्यवस्थित? डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि नुसतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू नका, त्याला लाईक पण करा आणि जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मराठी तरुणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण एक जागा तुमचं आयुष्य बदलू शकते. लक्षात ठेवा. आणि ही जबाबदारी बोर्डेज करिअर अकॅडमीने मागच्या 25 वर्षापासून घेतलेली आहे. आणि मित्रांनो तुम्ही याचा संधीचं सोनं करायला विसरू नका. 28 मे लक्षात ठेवा नवीन बॅच उद्यापासून पण एक सुरू होते. 15 मे पासून दोन्ही प्लॅटफॉर्म वरती आहे, ऑनलाईन ऑफलाईन ना. डिटेल माहिती फोन नंबर हेल्पलाईन नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे कॉल करा किंवा डायरेक्ट येऊन व्हिजिट करा. छत्रपती संभाजीनगरला संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला बोर्डेज करिअर अकॅडमी. चला इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.